बकरी चांदायला आली आणि तिचे पिल्ले जर पोटात मेलेले असतील तर तिची डिलिव्हरी तो स्वतः करतो, हात घालून पिल्ले काढतो. हा 20 वर्षाचा तरुण कॉलेज संपल्यावर शेळी पालन हा व्यवसाय सांभाळतोय आणि शेतीमध्ये देखील वडिलांना मदत करतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या बरोबर एक 20 वर्षाचा मुलगा आहे जो कॉलेज करून शेळी पालन करतोय आणि शेतीमध्ये देखील मदत करतोय. नमस्कार ऋषी. नमस्कार. किती दिवसापासून तू शेळी पालन करतोय? 5-6 वर्षापासून शेळी पालन करतो. अच्छा, तर तुझा अनुभव कसा होता शेळी पालनामध्ये? सुरुवातीला 2-4 घेऊन वाढत अच्छा, तर आज किती आतापर्यंत किती बकऱ्या आहे तुझ्याकडं? आतापर्यंत 22 बकऱ्या आहे. अच्छा, आणि पिल्ले किती आहे? पिल्ले 24-25 आहे सध्या. काही गामाने काही जणलेले आहे. अच्छा, तर तू 2 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. हा. अच्छा, तर आता साधारण वर्षाला किती रुपये प्रॉफिट कमवतो? साधारणतः आता 4 ते 5 लाखापर्यंत जातो. अच्छा, म्हणजे हा. तू खरेदी विक्री तुझी चालू राहते. खरेदी विक्री बी. अच्छा. हा. तुमचा मुलगा आहे आता, हा कॉलेज करून शेतीमध्ये आणि शेळी पालन व्यवसायात मदत करतो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल म्हणजे आता हे आमचा जो व्यवसाय चालू आहे शेती आणि बकरी पालन, आणि आमच्याकडं गाई समजा दूध बी व्यवसाय करतो आम्ही. तर त्यावेळेस म्हणजे पूर्णपणे ज्यावेळेस मी गैरहजर असतो हा पूर्ण भार हा सांभाळतो आणि याबद्दल त्याला शेतीची याची पूर्ण माहिती आहे, या बकऱ्याबद्दल बी पूर्ण माहिती आहे. म्हणजे प्रथम उपचार हा घरी स्वतःच करतो. त्याच्यानंतर जर बकरी चांदायला आली आणि तिचे पिल्ले जर पोटात मेलेले असतील तर तिची डिलिव्हरी तो स्वतः करतो, हात घालून पिल्ले काढतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची आम्हाला प्रथम सगळ्यात मोठी समस्या म्हणजे बकरी चांदताना डिलिव्हरीची येते. अच्छा, तर त्यावेळेस आम्हाला माणूस शोधायची गरज नाही, तो स्वतः मेलेली पिल्लेही बाहेर काढतो. अच्छा, म्हणजे त्याला आवड आहे त्याच्यामध्ये? त्याला आवड आहे आणि त्याला पूर्णपणे त्याची माहिती झालेली. अच्छा अच्छा. आणि प्रथम उपचारात म्हणजे आम्हाला आता बाकी नवीन शेतकऱ्याचं काय होतं, नवीन शेळीपालकचं, की त्याला ते बिमार पडली ते 2 दिवस समजत नाही. ज्यावेळेस खाणं बंद होतं त्यावेळेस समजतं. आम्ही पहिल्या दिवशी प्रथम उपचार तो करून टाकतो, त्याच्यामुळं घरीच प्रथम उपचार होतो, त्याच्यामुळे आमचे जास्त बिमार पडत नाही. अच्छा, आणि खरेदी विक्री सुद्धा करतो म्हणे तो? खरेदी विक्री म्हणजे तो जर आज तुम्ही मार्केट रेटनं तिची किंमत जर विचारली हा. तर परफेक्ट त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही, त्याच्यापेक्षा कमी बी देणार नाही. तुम्हाला परफेक्ट किमतीत तो घेतानाही परफेक्ट घेईन आणि देतानाही परफेक्ट देईन. आज मार्केटमध्येही लोक त्यांना बोलवतात की व्यवस्थित व्यवहार करून देण्यासाठी. हा, त्याला म्हणजे मार्केटबद्दल पूर्ण माहिती आहे की ही बकरीची आज रोजी किती किंमत यायला पाहिजे, या किमतीत द्यायला हरकत नाही. त्या फार्मवर आता कोणकोणत्या जातीच्या शेळ्या आहेत? सध्या गावरान आणि उस्मानाबादी शेळी ठेवलेली आहे आम्ही. पहिले याच्या आधी त्या आफ्रिकन बोर, बिटल, सोजत त्या आणलेल्या होत्या, पण त्या आपल्या इकडे बिमारी लवकर बळी पडतात. त्या शेडवर ठेवताना गावरान आणि उस्मानाबादी 2च शेळ्या ठेवा. शेळी निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? शेळी निवडताना सुरुवातीला 2ऱ्या-3ऱ्यांदाची जनलेली पाठ घ्यावी आणि लंबी उंची कासात चांगली पाहून घ्यावी. आता ज्या शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातून शेळी घ्यायची तर त्यांनी कोणत्या मार्केटमधून शेळी घेणं योग्य राहील? त्यांना चिखली मार्केट, इकडे मलकापूर, दुधा, देळगाव राजा या मार्केटातून शेळी घ्यावी त्यांनी. शेळी घेताना भरपूर लोक फसवणूक करतात. हा. तर त्याच्यासाठी काय उपाय त्याच्यासाठी स्वतः समजत नसतं, एक अनुभवी माणूस संघ घेऊन जाणे. आता शेळीला कोणकोणते आजार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कसं उपाययोजना करतात? सुरुवातीला प्रथम शेळी बिमार पडल्यास तिला मेनोलेक्स प्लस तापाची गोळी देणे, निर्गिलीचं तेल 2 थेंब नाकात टाकणे सकाळ संध्याकाळ, प्रथम उपचार आहे. त्याच्यानंतर जर का एक टूक देऊनही फरक नाही पडला तर डॉक्टरला बोलून इंजेक्शन द्यावे. शेळीला सामान्यतः आपल्या भागात कोणकोणते आजार येतात? ताप, सर्दी, हे जास्त, संडास लागणे. अच्छा, याचीच काळजी. शेळी जाणल्यानंतर तुम्ही पिल्लांची काळजी कशी घेतात किंवा शेळी गाभण असल्यावर शेळीची काळजी कशी घेतात? शेळी जाणल्याच्या नंतर पहिले पिल्लू झाल्याच नंतर पोत्यावर ठेवणे, हा. त्याला पुसपास. शेळी जर का 2ऱ्या-3ऱ्या भादी शेळी असली ती चेक करते पिल्लू. थोड्या टायमाने शेळीची कास धुवून काढणे, 2 धारा पिळणे, नंतर पिल्लू पाजणे. अच्छा, आणि गाभण शेळीची काळजी कशी घ्यायची? गामन शेळीला कुठं चारायला नेले की तणनाशक गिननाशकची सोय ठेवायची, शिपलेल्या ठिकाणी जाऊ देऊ नये. अच्छा, आणि एक चांगल्या पिल्लाची ओळख कशी करायची? आता तुमच्या हातात पिल्लू आहे, हे कोणतं पिल्लू आहे? आता हे उस्मानाबादी पिल्लू आहे. अच्छा अच्छा, तर याची काळजी वगैरे कशी घेता तुम्ही? आता याची काळजी सुरुवातीला लहान आहे तेवढं 8 दिवस त्याला 4 टाइम दूध पाजायची. शेळी पालनामध्ये चारा व्यवस्थापन कसं करता तुम्ही? आम्ही एक टाइम सकाळी त्यांना सुका चारा देतो, तुरीचं भूस, हरभऱ्याचं भूस. अच्छा,
आणि संध्याकाळच्या टायमाला त्यांना बुलेट फोरची कड्या, त्याची कुट्टी, सुबावळीचा पाला, अच्छा. हा मेथी घास. आणि औषधं कोणकोणती वापरताय तुम्ही? आता हे सध्या सर्दी जर का झाली, प्रथम उपचार त्यांना निर्गली तेल, आणि हे बारीक पिल्ले छोटे संडास लागले तर मग त्यांना सिप्लॉक्स्टिजेड गोळ्या. अच्छा. शेळी पालन प्रॉफिटेबल आहे का? हा. म्हणजे कशावरून सांगतोय तू? कशाहून एका शेळीचे वर्षात 4 पिल्ले तयार होते. हा. तर तिचे सरासरी एका टाइमला ते पिल्ले 15,000 जाते 2 पिल्ले. अच्छा. म्हणजे एक शेळी साधारण 30,000 रुपये वर्षाला कमवून देते. हा, कमवून देते. अच्छा. शेळी पालनाची आवड तुला कशी निर्माण झाली? बस सुरुवातीला 2-4 शेळ्या घेतलेल्या, हा. त्याच्यातून इन्कम भेटता वाढत गेला व्यवसाय, तिथून पुढे सुरुवात झाली. अच्छा. तुझ्यासारखी जी तरुण मुलं आहेत जी शेती करतात, तर त्यांना तू काय सल्ला देणार? बस सुरुवातीला 2-4 घेऊन एकदा अनुभव येता तेच त्याच्या सुरुवातीला इन्कम भेटल्यावर वाढवतोय. पालन हा व्यवसाय तरुणांनी केला पाहिजे का? हा. का केला पाहिजे? पण याच्यात इन्कम जास्त आहे कमी दिवसात. अच्छा. तू ह्या शेळी पालनासाठी किती वेळ देतो? मी सकाळी यांना 1 तास देतो, आणि मधल्या टायमात 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. म्हणजे दिवसातून तू 3 तास 3 तास देतो. अच्छा. त्याच्यानंतर परत तुला वेळ देण्याची गरज नाही? नाही. म्हणजे फक्त दिवसातून 3 तास तू या हा, ठिकाणी 3 देतो. तास. आणि साधारण वर्षाला तुम्ही 4 लाखाचं उत्पन्न याच्यातून? 4 ते 5 लाखापर्यंत. अच्छा. हा. आता मला सांग, तुम्ही शेडवर किती खर्च केलेला आहे? आम्ही शेडवर हे बांबूचं आणि ताडपट्टीचं बनलेलं. अच्छा. तर साधारण किती खर्च आला याला? याला 4 ते 5 हजार अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांनी शेडवर जास्त खर्च करू नये. अच्छा. का करू नये शेडवर खर्च? पण सुरुवातीला जसं जसं उत्पन्न तुम्हाला बकऱ्यातून मिळेल हा. तसं शेडवर सुरुवातीला शेड मोठं बांधून त्याच्यातून उत्पन्न नाही तुम्हाला. अच्छा. शेळ्या जास्त ठेवून त्यातून उत्पन्न नाही. अच्छा. तर सुरुवातीला साधारण किती शेळ्या ठेवल्या पाहिजे? सुरुवातीला 4 ते 5 सुरुवात करताना. अच्छा. आणि त्याच्यानंतर एक चांगला अनुभव आला की मग जास्त वाढवल्यात चालतात. अच्छा. एक व्यक्ती साधारण किती शेळ्या सांभाळू शकतो? 50 शेळी सांभाळू शकतो. अच्छा. एक व्यक्ती चाऱ्याचं नियोजन करून एक व्यक्ती 50 शेळ्या सहज सांभाळू हा. शकतो. आता मला सांग, सगळ्यात जास्त कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या ऋतूमध्ये बकऱ्या आजारी पडतात? जे आता थंडी संपता आणि ऊन तपताना सुरू होतं हा. त्या टाइमला शेळ्या बिमार पडतात जास्त. आणि पावसाळ्यात? पावसाळ्यात कमी पडतात, त्या टाइमला जास्त काळजी घ्यावी लागते. अच्छा. हे बकरी पालन हा व्यवसाय एकदम चांगला आहे, पण ज्याला याच्यापासून आवड आहे त्यांनीच करावं. पैसे भेटतात म्हणून करू नये. बरं, का असं? का असं तर ते ज्याला आवड आहे तेच करू शकतो, नाही तर पैसे भेटतात म्हणून करायचं म्हणून केलं तर होत नाहीये. अच्छा. यांना काळजीच घ्यावं लागते. अच्छा. म्हणजे याला मेहनत सुद्धा आहे. मेहनत करावं लागते. आणि हा व्यवसाय माणसं लावून केला जाऊ शकतो का? नाही, हे माणसं व्यवसाय स्वतःच करणे. अच्छा. मालक स्वतः जर करेल हा तरच व्यवसाय आहे. दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही नाही, करू? स्वतः आपल्या हाताने करून घेणे बा ठेवला तर अच्छा. ठेवलाच चालते, पण आपल्या हाताने करून घेणे सगळे. अच्छा. पण सुरुवातीला स्वतः करणं गरजेचं? सुरुवातीला आपली मेहनत ठेवणं लागते. अच्छा. हे 15 दिवसाचं पिल्लू आहे. अच्छा. 15 दिवसाचं पिल्लू आहे? हा, पण बकरीची काळजी घेतली गामान अवस्थेत तवाशी पिल्लू स्ट्रॉंग आणि मजबूत झालेलं आहे. अच्छा. कारण हे पिल्लू तर आता 1 महिन्याचं दिसतंय बा. हा. पण हे बकरीची चांगली काळजी. बकरीची काळजी, पुन्हा दुधाला चांगली बकरी ठेवणे. अच्छा. आता ह्या पिल्लाच्या याच्यावर पूर्ण चमक दिसते. हा, पूर्ण चमक आहे. आता याची साधारण 15 दिवसाचं हे बोकड आहे, तर याची साधारण किंमत काय असेल आता? आता सध्याचे 3,000 पर्यंत जाते. अच्छा. आणि इतकं वेट आहे. आणि 4 महिन्यानं जर हे विकलं हा, तर याची किंमत काय राहील? हे 8-9 हजारापर्यंत जाते. पालनाचे प्रमुख फायदे काय आहेत? शेळी पालनाचे प्रमुख फायदे म्हणजे जे आपण शेळ्या ठेवतो तर पिल्ले भेटतात, त्याच्यापासून पैसा भेटतोय आणि लेंडी खत भेटतं शेतीला. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता व्हिडिओ संपवणार आहे, त्याआधी विष्णू वायड आपल्याशी काहीतरी बोलणार आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही आमची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.